नमस्कार मंडळी, नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 728 जागांची पदभरती तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत या ठिकाणी नाशिक विभाग नाशिक प्रशिक्षण पदासाठी यांनी जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो ही या ठिकाणी 2025-26 या सत्रासाठी रिक्त असलेल्या जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मागणी पत्र आहे. यामध्ये पहिली पोस्ट आहेत अभियांत्रिकी पदवीधर मुख्यधारक. यासाठी मित्रांनो एकूण 7 जागा असणार आहेत. यामध्ये प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष, विद्यावेतन असणार आहेत मित्रांनो तुम्हाला 9,000 आणि पदवीधारकसाठी मित्रांनो तुम्हाला 8,000 रुपये प्रति महिना पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी डिग्री म्हणजे मेकॅनिकल किंवा ॲटोमोबाईलमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. वय असणार मित्रांनो तुम्हाला 11/8/2025 रोजी 14 आणि जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल म्हणजे ही अप्रेंटिसशिपसाठी जाहिरात असणार आहेत. यामध्ये 40 पोस्ट असणार आहेत. 1 वर्ष कालावधी, प्रति महिना पे स्केल असणार आहेत. पहिलं वर्ष प्रति महिना पे स्केल असणार आहेत 9,736 आणि तिसरे वर्ष असणार आहेत 10,953 एवढे पे स्केल असणार आहेत. ITI मोटर मेकॅनिक आणि 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत. 14 ते 30 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे शीट मेटल वर्कर. या पदासाठी 35 जागा असणार आहेत. प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष असणार आहेत. प्रति महिना पे स्केल असणार आहे 9,000 आणि तिसरं 4थं वर्ष असणार आहे 10,953 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला शीट मेटल वर्कर. ह्या पदासाठी 35 जागा असणार आहेत. 1 वर्ष तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिप असणार आहे. विद्यावेतन असणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रति महिना दुसरे वर्ष 9,736 आणि तिसरे 4थं वर्ष 10,953 तुम्हाला या ठिकाणी पे स्केल असणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो ITI 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. वय असणार मित्रांनो तुम्हाला 14 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहेत मित्रांनो तुम्हाला मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. यासाठी 20 जागा असणार आहेत. 1 वर्ष अप्रेंटिसशिप असणार आहे मित्रांनो तुम्हाला. त्याचबरोबर विद्यावेतन असणार आहे प्रति महिना दुसरे वर्ष असणार आहे 9,736, तिसऱ्या 4थं वर्ष असणार आहे 10,953 वर पे स्केल असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे ITI असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर 10वी पास असलं आवश्यक तुम्ही अप्लाय करू शकता. वय असणार मित्रांनो तुम्हाला 14 ते 30 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुढचं आहे तुम्हाला गॅस वेल्डर अँड इलेक्ट्रिकल. यातील 20 जागा असणार आहेत. 1 वर्ष अप्रेंटिसशिप असणार आहेत. प्रति महिना पे स्केल असणार आहे मित्रांनो तुम्हाला 9,736 आणि तिसऱ्या 4थं वर्षासाठी 10,953 तुम्हाला पे स्केल असणार आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे ITI 10वी पास असलं तुम्ही अप्लाय करू शकता. वयमर्यादा असणार मित्रांनो तुम्हाला 14 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पुढचा आहे तो मित्रांनो तुम्हाला जनरल पेंटर ह्यासाठी एकूण 10 जागा. त्याचबरोबर हे संपूर्ण माहिती या ठिकाणी पहिल्या सांगितल्याप्रमाणे असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त जनरलचा ITI असणं आवश्यक राहणार आहे जो की पेंटरमधून असतो. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे डिझेल मेकॅनिकसाठी 45 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 1 वर्ष पे स्केल तेच राहणार आहेत आणि ITI क्वालिफिकेशन डिझेल मेकॅनिकल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 20 जागा असणार आहेत. यासाठी 1 वर्ष अप्रेंटिसशिप असणार आहेत. पे स्केल तेच आहे, मात्र जे एज्युकेशन आहे ते मित्रांनो तुम्हाला ITI इन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा मित्रांनो तुम्हाला 14 ते 30 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहेत मेकॅनिकल अँड रिपेरेशन एअर कंडिशनसाठी 20 जागा असणार आहेत. एकूण 1च जागा 1 वर्ष असणार आहेत. त्याचबरोबर पे स्केल तेच राहणार आहेत. त्याचबरोबर पात्रता फक्त या ठिकाणी ITI रिपेरेशन अँड एअर कंडिशनमधून असणं आवश्यक राहणार आहे. वयोमर्यादा तुम्हाला 40 ते 30 वर्ष असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहेत पदाचं नाव एअर इलेक्ट्रिशियन. यासाठी मित्रांनो तुम्हाला 100 जागा असणार आहेत. सर्वाधिक जागा ह्या पोस्टला आहेत. प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष असणार आहेत. प्रति महिना पे स्केल असणार आहे मित्रांनो तुम्हाला पहिलं दुसऱ्या वर्षासाठी 9,736, तिसऱ्या 4थं वर्षासाठी 10,953 असणार आहेत. शैक्षणिक पात्रता मित्रांनो तुम्हाला इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिशियन पदवी असणं आवश्यक राहणार आहे किंवा ITI. त्याचबरोबर वय असणार मित्रांनो तुम्हाला 14 ते 30 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. फिटर ह्या पदासाठी मित्रांनो 30 जागा असणार आहेत. पे स्केल पात्रता आणि सेम तेच राहणार, फक्त ITI फिटर असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे टर्नर ह्या पदासाठी 10 जागा असणार आहेत. आणि पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला टर्नर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त ITI टर्नरमधून आणि जी राहिलेली पे स्केल तेच राहणार. पुढची पोस्ट आहे कार्पेंटर वूड वर्क टेक्निशियन. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 10 जागा. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ITI कार्पेंटर आणि संपूर्ण प्रोसेस तीच राहणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला शिकाऊ उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. त्यामध्ये शिकाऊ उमेदवारांकरिता या ठिकाणी नमुनेतील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग वितरण विभाग कार्यालय यांच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
फॉर्म येतात तुम्हाला 11/8/2025 तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचे. फॉर्म भरण्याचा मित्र तुम्हाला फी असणार मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी 500 रुपये फी प्लस अधिक GST असणार आहेत 590 आणि कास्टमध्ये असला तर 250 प्लस 45 रुपये GST 295 रुपये तुम्हाला भरायचं. ही फी मित्रांनो तुम्हाला RTGS किंवा NEFTद्वारे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या द्वारे तुम्हाला फॉर्म या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. यामध्ये बँकेची नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, पत्ता आहे मित्रांनो तुम्हाला जुना आग्रा रोड CBS मुख्य शाखा नाशिक, त्याचबरोबर खाते नंबरसुद्धा आहेत आणि IFSC कोडसुद्धा देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मागे सुद्धा उमेदवारांनी विविध नमुन्यातील सुधारणा जातीचे दाखल्या त्याचबरोबर संपूर्ण जी डॉक्युमेंट्स असतात ते ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. यामध्ये www.employshipindia.go.in या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट असणार 11/8/2025 तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो तुम्हाला अप्रेंटिसशिपमध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.